जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। सार्वजनिक बांधकाम विभागात अनुकंपा व सरळ सेवा भरतीद्वारे कार्यरत झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले असून त्यांचा सेवेत पुन्हा समावेश करावा या मागणीसाठी रिपब्लिकन टायगर फोर्स तर्फे सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। जालन्यातील बोगस भरतीची चौकशी करून सेवानिवृत्त अभियंता अशोक येरेकर, अधीक्षक अभियंता SS भगत यांची या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। विषय असा आहे की गेल्या 3-3.5 वर्षापासून ज्यांचे आईवडील या कार्यालयामध्ये काम करून मेलेत ते अनुकंपाधारक आणि त्या अनुकंपाधारकांना यांनी कुठली नोटीस न बजावता, कुठलं काही न सांगता मुद्दाम होऊन त्यांना निलंबित केलंय, तेही कायमस्वरूपी। आणि एवढंच करून थांबले नाहीत तर त्यांनी आतापर्यंतची सेवा केलेली आहे, यांना सेवा दिलेली आहे, तर त्यांनी जेवढ्या वर्ष काम या सार्वजनिक बांधकाम मध्ये केलेलं आहे तर त्यांचा परतावा द्यावा अशी यांची आट खाली टाकलेली आहे। आणि वास्तविक पाहता आज अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे। सौदी यांच्या मुलाला त्यांनी सस्पेंड केलं, त्यामुळं त्यांना अटॅक आला आणि त्यांचं आज निर्वाण झालेलं आहे। म्हणजे एकीकडे शासन या अनुकंपाधारकांना न्याय देण्याचं काम करतात, परंतु SS भगत आणि अशोक येरेकर हे यांच्यावर सातत्यानं अन्याय केलेला आहे यांनी। आणि वास्तविक अशी आहे की अगोदर जेव्हा SS भगत हे कार्यकारी अभियंता होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सहीनुसार अनेक अनुकंपाधारकांना त्यांनी नियुक्त्या दिलेल्या आहेत। आणि अशोक येरेकर यांच्या कालखंडामध्ये अशोक येरेकरने देखील अनुकंपाधारकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत। आणि तेच अशोक येरेकर व SS भगत या दोघांच्या सहाय्याने ज्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्याच यांनी दोघांनी या सर्व मुलांना या ठिकाणी निलंबित केलेलं आहे। भाई, एकीकडे आपण नोकऱ्या देण्याचंही सांगताय, दुसरीकडे म्हणताय यांनी त्यांना डिसमिस केलेलं आहे। डिसमिस झाल्यानंतर यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली का? अशी कुठलीही कल्पना त्यांनी दिली नाही, डायरेक्ट त्यांनी निलंबनाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत। आता दुसरी यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे सरळ सेवेमध्ये ड्युटीला लागलेत अशा लोकांना देखील, त्यामध्ये महिलांचा देखील सहभाग आहे, त्या महिलांना देखील यांनी निलंबित केलेलं आहे कुठलंही कारण न देता। यांना न्यायालयात दाद मागता येते, यापैकी किती जण न्यायालयात गेले आणि आज डिसमिस केलेले किती जण आहेत? आपल्याकडे काही यादी आहे का? हो, यादी आहे। किती जण आहेत? 17 लोक आहेत। त्यानंतर ज्या माणसानं गेली 30 वर्ष यांना सेवा दिली, उत्कृष्ट म्हणून त्यांचा कित्येक वेळेस सत्कार झालेला आहे, असे हिवराळे, ज्येष्ठ लिपिक यांना देखील त्यांनी निलंबित केलेलं आहे। म्हणजे असे फार उदाहरण। आपण ज्या येरेकरांचं नाव घेत आहे ते येरेकर आज रिटायर होत आहेत, सेवापूर्ती त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांना निलंबित करण्याचे अधिकार आहेत? जोपर्यंत SS भगत त्यांना सांगत नाही तोपर्यंत त्यांना अधिकार नाही। SS भगतनी त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि सदरील लोकांना निलंबित केलेल्या पत्र व्यवहाराची आपल्याकडे काही प्रत आहेत? दिलेल्या आता ते कार्यालयीन असल्यामुळे ते आम्हाला मिळू शकत नाही ना। मग आपण हा आरोप करताय, या आरोपात कितपत तथ्य? या आरोपामध्ये 100% तथ्य आहे। कारण दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ लोकांना सांगत नाही तोपर्यंत तो कुठली कारवाई करत नाही। अशोक येरेकरचा बॉस SS भगत आहे आणि SS भगतनी वैद्यला सांगितलं पत्र काढायचं आणि वैद्यनी अशोक येरेकरला सांगितलं आणि त्यामुळे यांना निलंबित करण्यात आले। जर आपल्या आंदोलनाची दखल न घेतल्या गेली तर आपली पुढील कारवाई काय असणार? कारण की आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होत आहे। 4 तारखेला SS भगत, अशोक येरेकर यांची कार्यालयीन चौकशी करण्यात यावी, SS भगतला यांना निलंबित करण्यात यावं आणि त्या अगोदर त्यांची इथनं बदली करण्यात यावी। हा तारांकित प्रश्न येणाऱ्या 4 तारखेला विधान भवनात आम्ही मांडणार आहोत। या प्रकरणाला किती दिवस झाले? या प्रकरणाला 26 तारखेला यांनी सर्व जे अनुकंपाधारक आहेत यांना निलंबनाचे आदेश दिले, ऑर्डर दिलेले। मग आज येरेकर साहेब रिटायर होत आहेत, आजच आपलं मुहूर्त का नाही? मुहूर्त असा आहे, दुसरी गोष्ट सांगतो की एकीकडे 17 ते 28 लोकांना तुम्ही भिकाला लावायचं आणि त्याचा आनंद उत्सव म्हणजे मेलेल्या लोकांच्या मळ्यावर नाचण्याचा हा प्रकार आहे। अशोक येरेकर जर कधी खरा भीमसैनिक असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या अवल्यात असेल तर आजचा त्याचा जो सत्कार आहे त्यांनी तो रद्द करायला पाहिजे।
आपलं नाव? मी विजय कुमार खंडागळे, रिपब्लिकन टायगर फोर्स प्रदेश. गुंजेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी मर्यादित गट सचिव यांनी मनमानी कारभार करत काही सभासदांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. सचिव यांच्याकडे कसल्याच प्रकारची हरकत नसताना नावे काढून टाकलीत. त्या यादीत नवीन नावे समाविष्ट केल्याची तक्रार ग्रामस्थ अमोल मोटे यांनी करून सुद्धा कसल्याच प्रकारची दखल सहाय्यक निबंधक यांनी घेतलेली नाही. दखल न घेतल्याने दिनांक 30 जून 2025 पासून सहाय्यक निबंधक कार्यालय गंगाखेड यांच्यासमोर अमोल मोटे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. प्रारूप यादी रद्द करून नवीन यादी जाहीर करून निवडणूक घेण्यात यावी. आषाढी वारी व शेतीची कामे झाल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी अशी मागणी यावेळी उपोषणकर्ते यांनी केली आहे. विविध विकास कार्यकारी सोसायटी गुंजेगाव येथील सन 15/7/2019 रोजी संस्थेनं अंतिम यादी प्रदर्शित केली होती. सदरील यादीमध्ये जे सभासद अस्तित्वात होते, सदरील सभासद संस्थेनं कशा प्रकारे कमी केले व आज रोजी त्या सभासदांना कमी करण्याचं कारण, त्यांची अनामत रक्कम परत दिली का, संस्थेने काय कारवाई करून ते सभासद कमी केले याचा लेखी पुरावा देण्यात यावा. त्याचबरोबर अंतिम यादीतून ज्या सभासद मयत आहेत अशा सभासदांचा वारस नोंद करण्याची सचिवांची आवश्यकता होती, पण सचिवांना तसे अजिबात केलेलं नाही. डायरेक्ट भाग रजिस्टरमध्ये कुठलाही नोंदणी न ठेवता संबंधित 1-2 पुढाऱ्या सोबत घेऊन भाग रजिस्टर बदलण्याचा सचिवांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर 19, 20, 21, 22, 23 अशा प्रत्येक वर्षी जो ऑडिट झालं संस्थेचं, ह्या ऑडिटचं 19, 20, 21, 22, 23 नुसार जे सभासद भाग रजिस्टरला होते तेच अंतिम करण्यात यावे व आज रोजी जो कार्यक्रम डिक्लेअर केला आहे तो कार्यक्रम रद्द करून सदरील सभासदांना न्याय द्यावा. सदरील सभासद यादीमध्ये प्रविष्ट केल्यानंतरच विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी ही माझी मागणी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष कर्मचारी तथा भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे मेजर सुरेश गजभारे हे 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने गजभारे यांना सेवापूर्ती सोहळ्यात बँक ऑफ महाराष्ट्राचं चीफ मॅनेजर मोहम्मद युसुफ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी निशांत कुमार, पंकज जाधव, प्रसाद सूर्यवंशी, मॅनेजर प्रमोद डुमने, पल्लवी हाके, अश्विनी कुलकर्णी, अपर्णा मुखेडकर, स्वाती पालेमकर, व्यंकट जंपलवार यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्राच्या इतर शाखेतील अधिकारी, कर्मचारी तथा मित्र परिवार मोठ्या संख्येत उपस्थित होते. सर, आज का जो फंक्शन है, हमारे दादा जो आज हमारे सर्विस बैंक ऑफ महाराष्ट्र से रिटायरमेंट जो ले रहे, वो बैंक से तो रिटायरमेंट ले रहे लेकिन हमारे दिल से, मन से नहीं जाएंगे. वो जो भी उनका बर्ताव हमारे साथ था, जो हम आफ्टरनून में जो हम लंच करते थे, जो हंसी मजाक हमारे उनके साथ चलती थी, उसके साथ मैं आज तक मेरे 10 साल के करियर में सर जैसा आदमी के साथ कभी भी नहीं हुआ है मेरा. और मैं दूसरी एक बात बोलता हूँ कि सर का जो भी बाहर का सोशल जो नेटवर्क है, तो मैंने आज तक देखा है कि इतना सारा नेटवर्क या इतना सारा सोशल अटैचमेंट सर के अलावा किसी का मैंने देखा नहीं है. सर के अगर बोलना चाहा उतने ही इमोशनल है, उतने ही टफ है और सबके लिए एक ऐसा संदेश देके जा रहे हैं कि बैंक के लिए करो, बैंक आपके लिए कुछ करेगा. थैंक यू. नमस्कार, मेरा नाम मोहम्मद यूसुफ है और चिकलवाड़ी मेन ब्रांच में मैं शाखा प्रबंधक हूँ. और आज हमारे लिए बहुत ही खुशी का मौका है और साथ साथ में थोड़ा इमोशनल मौका भी है कि 39 साल की उन वर्षों की एक गौरवान्वित पारी खेलने के बाद हमारे साथी श्री गजभारे दादा जो हैं, आज सुपर एनिवर्सरी उनका हुआ है और इस 39 इयर्स में उन्होंने अपना कार्यों को बहुत ही अच्छी तरीके से संपादित किया और बैंक को उनकी सर्विसेज के लिए बहुत ही गर्व है और हम उनके अच्छे स्वास्थ्य की कामना करते हैं और ईश्वर उनको उनकी सेकेंड इनिंग में अच्छे से जो फ्लरिश करे और उनकी जो सोशल सर्विसेज में एक्टिविटी है उसमें और उनको यशस्वी करे. सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा TV चॅनलचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आज माझा 39 वर्षानंतर सेवा केली, बँक ऑफ महाराष्ट्र सेवा केल्यानंतर मी आज रिटायर होत आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र परिवाराच्या तर्फे माझा ह्या ठिकाणी आज सत्कार करत आहेत. त्यासाठी मी फार खूप खूप आभारी आहे त्या सर्वांचा.
एक सांगायचं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र सर्वांची बँक आहे. बँकेमध्ये जेवढी म्हणजे सेवा देतात, ह्या बँकेमध्ये जेवढी सेवा चांगली भेटते त्याची कोणत्याही बँकेत भेटत नाही. कारण का ही बँक एक आपला नातं जोपासणारी बँक आहे आणि या बँकेमध्ये तुम्ही जर आलात तर खरोखर तुम्हाला की एक आपलं आपुलकी याच्या नातं ह्या ठिकाणी होते आणि ह्या नात्याचंच औचित्य साधून ह्या ठिकाणी आम्ही आमच्या गिरायकांना, आमच्या कस्टमरना त्यांच्या जेवढी काही आम्हाला सेवा देता येईल आम्ही त्याचं भाग्य समजतो आणि ह्या माध्यमातून आम्ही त्यांची सेवा करतो. त्यानंतर देशाची सेवा आम्ही या ठिकाणी करतो. आणि आम्ही माझं सांगायचं जर मी या बँकेसाठी मी आज या बँकेमध्ये जवळपास छोट्या पदापासून ते आज या कॅशियर या पदापर्यंत आलेलो आहो. जे काही देण माझे आहेत या बँक ऑफ महाराष्ट्रामुळे आहे. या बँकेसाठी मी माझं जिथून माझा जेवढा प्राण आहे तेवढं या ठिकाणी मी आयुष्यभर मी या सेवा करणार आहे. आणि जाता जाता एवढं सांगणार आहे संपूर्ण माझ्या नांदेडमधल्या सर्व ग्राहकांना की आपण बँक ऑफ महाराष्ट्राची चांगली नातं जुळून घ्या. आपले जे काही प्रॉब्लेम असेल तर आमचे शाखाधिकारी आणि युसुफ सर यांच्याशी संपर्क साधून आपलं जे काही म्हणणं असेल ते आपल्याला ते पुरं करतील अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा बाळगतो. आपण याल अशी आपल्या सर्वांनी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका सेनापती कापशी गावातील एका विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिलाय. निसारी अहमद मोहिद्दीन मुल्ला, वय वर्ष 52 असं त्या शिक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्हणून मी पहिला पुढाकार घेऊन त्याच्यावरती केस दाखल करायला तयार आहे. बाकीच्या सगळ्या पालकांनी या गोष्टीचं पाहू न करता हे मी सांगतो तुम्हाला. कापशी सेनापती या विद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक मुल्ला सर, मुल्ला सर हे सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. आणि शिकवत असताना किंवा वर्गात असताना मुलींच्या बाबतीमध्ये थोडंसं अपशब्द वापरणे किंवा द्विभाषिक शब्द वापरणे अशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे. आणि त्यामुळे त्या संस्थेनं सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन त्याला आजच आम्ही संस्थेनं बडतर्फ केलेला आहे आणि योग्य ती कारवाई पोलीस स्टेशनसुद्धा करत आहे आणि त्याला शिक्षाही होणार. सर, त्याच्या बॅक हिस्ट्री सुद्धा पोलिसांना सांगा. पूर्वी असं हॅलो, हां नमस्कार. अहो ते कापशीत जी हायस्कूलमध्ये काय घटना घडलेली आहे, जावा लगेच ताबडतोब त्या शिक्षकाला अटक करा. हरामखोर नराधमाला चांगली शिक्षा द्या ताबडतोब ना. कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला. कोल्हापूर जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून या परिस्थितीत कोणतेही मानधन न घेता कचरा वेचक महिला प्रामाणिकपणे शहराची साफसफाई करीत आहेत.
कचरावेचक महिलांना जीवनावश्यक वस्तू द्याव्यात या मागणीसाठी अवनी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। कचरावेचक महिलांचा सर्वे करून त्यांना जीवनावश्यक वस्तू द्यावे व त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे, तसेच त्यांना खावटी योजना लागू करावी अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत। गेली 13 वर्ष कचरावेचक महिला आपल्या मागण्यांचा संघर्ष करीत आहेत। अनेक वेळा आंदोलन निवेदन दिली आहेत, तरी देखील शासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही। याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी अक्काताई गोसावी, भारतीय कोळी विद्या कांबळे, रेखा गोसावी, शेवंत कांबळे तसेच अन्य महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। द्यायला लागलो एक ड्रेसने की आम्हाला 13 वर्ष झाली आमचा यांनी कुणी विचार केला नाही। जे पाऊस लागते, पावसात पूर येते, आम्हाला घरातून बाहेर जायला मिळत नाही। आम्हाला जीवनाक वस्तू म्हणजे का पाहिजे, कारणावर आम्हाला मिळते 2 किलो गहू, 2 किलो तांदूळ, त्याला खालवर करण्यासाठी काय नसते। चटणी, गहू, डाळ, तांदूळ, साबण, सोडा, निरमा बिरमा काय असेल ते जीवनाक वस्तू जेवढी तुमच्या परपंचाला नाही दिलं तर आम्ही 15चं आंदोलन करणार। इथून आम्ही उठणार नाही अजिबात, कारण आम्ही आज 13 वर्षी या रस्त्याला आम्ही आहे। आमचा कुणी विचार केला नाही, आम्ही आता जिद्दीने आम्ही आंदोलन इथं करणार, मरण आंदोलन करणार। आमच्या हाताला काम नसते, आम्हाला काय विकायला मिळत नाही, आम्हाला घरातून बाहेर पडत नाही, पूर आलेला असते, भिजत कुठं जाणार म्हणून आम्ही कचऱ्याचा बदल म्हणून आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी जीवना वस्तू आम्हालाही मिळावी। गहू तांदूळ मिळतंय, तर गहू तांदूळ काय आम्ही उकडून खाऊ काय, त्याला काय खालवर लागू नये म्हणून आम्ही जीवना वस्तू आम्हालाही पाहिजे। हे बघा 35% कचरा वेचक स्वच्छ करून आम्ही सगळं तुम्हाला स्वच्छ करून देतोय। घाण तुमच्या मागे काय लावत नाही, मग तुमची घाण आम्ही काढतोय। मग त्याच्यासाठी आम्हाला काय तर पगार नाही, काय नाही। मग इथं आम्ही सरकारकडे मागायला आलो की आम्हाला 4 महिने पावसाळ्यात धान्य वाटप करावं। आणि हे बघा धान्य पीठ दिलं पाहिजे, तांदूळ दिलं पाहिजे, चटणी, मीठ, तेल, साखर, पावडर सगळी पुरवली पाहिजे। 4 महिने आम्ही बाहेर कुठं जायत नाही, पावसाळ्यात कुठं जायत नाही। डाळ द्यायला पाहिजे, डाळीसाठी सगळं काय लागतंय ते द्यायला पाहिजे। आम्ही स्वच्छता करतोय म्हणून आणि स्वच्छता करतोय तुमच्या गावाची म्हणून द्यायला पाहिजे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। संपूर्ण महाराष्ट्रभर न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवणारे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सदैव संघर्ष संरक्षण करणारी रुग्णहितार्थ संघटना रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे व रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, स्टाफ यांचा 2 जुलै 2025 रोजी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचा कार्याचा गौरव केला आहे। यावेळी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखामवार, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे, डॉक्टर भालेराव, स्त्री रुग्णालयाचे डॉक्टर वर्मा तसेच रुग्णालयातील तरुणांना सेवा देणारे नर्स, स्टाफ व सुरक्षा गार्ड यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून डॉक्टर डे साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी डॉक्टर वर्मा साहेब हे गेल्या कित्येक दिवसापासून, महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि अतिशय चांगलं असं त्यांचं काम असून डॉक्टरांचा कुठेतरी मान सन्मान व्हावा यासाठी आज आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जे पदाधिकारी यांच्या वतीने डॉक्टर वर्मा यांचा या ठिकाणी डॉक्टर डे निमित्त आम्ही सत्कार करत आहोत। यांच्या कार्य बघून आम्हाला फार आनंद होतो की ते कधीही या दवाखान्यामध्ये सदैव तत्पर असतात। कोणत्याही पेशंट आला तरी ते त्या पेशंटला मदत करत असतात असे आमचे डॉक्टर वर्मा साहेब। डॉक्टर लखनवार यांचा सत्कार केला रुग्ण हक्क संरक्षण समितीतर्फे व लोकस्वातंत्र्य पत्रकारातर्फे आणि श्री रुग्णालयात ज्यांच्या हाताकडे चार्ज आहे असे वर्मा सर यांचा पण सत्कार केला। तसेच
जे रुग्णसेवक आहेत त्यांचा सुद्धा सत्कार केला। त्यावेळेस आमचे रुग्णाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, मी स्वतः जिल्हा उपाध्यक्ष सरफराज, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद आंबोरे, रुग्णसेवक रवी साबळे, आमचे मित्र मोपकर, गव्हाणे सर हे सर्व हजर होते आणि उमेश अग्रवाल कॅमेरामॅन हे सुद्धा होते आणि डॉक्टरांनी जे आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आज दिनांक 2 जुलै 2025 डॉक्टर डे दिनानिमित्त परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांचा, रुग्णसेवा करणाऱ्या, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे डॉक्टरांचा आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांचा परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्याचा सन्मान केला। यामध्ये परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय नागेश लखमवार, त्याचप्रमाणे डॉक्टर भालेराव व इतर डॉक्टरांचा, त्याचप्रमाणे उपजिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय मॅडम डॉक्टर सारिका बडे, त्याचप्रमाणे इथं श्री रुग्णालय येथील डॉक्टर ज्यांच्या हातामध्ये जो इथलचा कारभार आहे असे डॉक्टर वर्मा साहेब, त्याचप्रमाणे इथलचे कर्मचारी, स्टाफ व सुरक्षा रक्षक यांचा आम्ही यथोचित पुष्पगुच्छ पुष्पहार घालून सन्मान केलेला आहे। हा सन्मान त्यांच्या कार्याचा आहे, हा सन्मान त्यांच्या कामाचा आहे, हा सन्मान त्यांच्या रुग्णसेवेचा आहे। असेच ते भविष्यातही रुग्णसेवा करतील अशी अपेक्षा करून त्यांचा आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने त्याचा सन्मान केलेला आहे आणि डॉक्टरांशी चर्चा करून आम्ही हे रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या मार्फत रुग्णसेवेचे काम करत असतो। म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही डॉक्टरांच्या विरोधी आमची भूमिका आहे म्हणून असं नाही आहे। रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं आम्ही काम करत असतो। यांच्या माध्यमातूनच रुग्णांना जास्तीत जास्त कशी सेवा भेटेल यासाठी आम्ही कार्यरत असतो आणि भविष्यातही त्यांची अशी सेवा लाभो यासाठी आम्ही त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे आणि त्यांनीही आम्हाला वेळात वेळ काढून सहकार्य करून आमचा हा सन्मान स्वीकारला, त्याबद्दलही आम्ही या जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचं खूप आभार मानतो। आणि आजच्या सत्कार समारंभाप्रसंगी रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर, तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सर, आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी मोपकर सर, त्याचप्रमाणे रुग्णसेवक रवी साबळे, आमचे सहकारी गव्हाणे साहेब, त्याचप्रमाणे मी प्रमोद अशोकराव आंबोरे, रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष आणि आमचे कॅमेरामॅन अग्रवाल साहेब या सर्वांच्या वतीनं, आमच्या टीमच्या वतीनं डॉक्टरांचा आम्ही सन्मान केला। त्याबद्दल मी डॉक्टर डे दिनानिमित्त सर्व डॉक्टरांची जे रुग्णांची सेवा इमानतबारी करतात अशा डॉक्टरांचा आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता तसेच तंत्रज्ञानाची अनेक आव्हानं असून या तंत्रज्ञानाची मागणी जगभर आहे। म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येत्या काळात उभे राहणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री डॉक्टर आशिष शेलार यांनी केली। कोल्हापूर चित्रनगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या विविध इमारतीचे उद्घाटन झाले, तसेच पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचे भूमिपूजनही शेलार यांच्या हस्ते झाले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, चित्रनगरीचे संचालक विभीषण चौरे, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कलाकार, तंत्रज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। माझ्या महाराष्ट्राची खरी ओळख काय, तर जसं नाटक आहे, संगीत आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, लोककला, लोकवाद्य, लोकसंस्कृती, तसा मराठी सिनेमा ही माझ्या महाराष्ट्रातली जगातली ओळख आहे आणि त्या दिशेने काम केलं पाहिजे देवेंद्रजींनी ठरवलं। एकनाथजी, अजितदादा पवार यांचं बळ मिळते मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे की आज आपण या ठिकाणी चित्रीकरणासाठी लागणारी चाळ, वाडा, मंदिर, रेल्वे स्टेशन याचं उद्घाटन केलं। या ठिकाणी बहुमजली इमारतीचं भूमिपूजन केलं। पोस्ट प्रोडक्शन ची व्यवस्था इथे व्हावी, ऑडिओ व्हिज्युअल दोन्हीची व्यवस्था इथे व्हावी, या सगळ्याच्या कामाचं भूमिपूजन केलं। पण हे का केलंय
कारण माझ्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी जेवढं बळ देत आहे तेवढं या संस्कृतीच्या जपवणुकीबरोबर त्याला बळ देणं हे माझं कर्तव्य आहे, या सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून होऊ घातलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा, इफेक्टचा, व्हिज्युअल इफेक्टचा, साऊंड इफेक्टचा आता बोलबाला आहे. आणि काही 100 करोडमध्ये काही राज्यांमध्ये सिनेमा त्यावर चाललेला आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी पोस्ट प्रोडक्शन ज्या ठिकाणी आम्ही करू, त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये या चित्रनगरीच्या भागामध्ये जगाशी तुलना करेल देशातल्या अन्य राज्यांमध्ये असलेल्या व्यवस्थांपेक्षा काकणभर वर अशी तंत्रज्ञानातल्या सुविधेची व्यवस्था या चित्रनगरीत आम्ही उभी करू. या ठिकाणी आज आम्ही हा निर्णयच केलेला आहे. फिल्म टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या FTI बरोबर याच कोल्हापूरमध्ये प्रकाशजी आपण याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि संबंधित सर्व इकोसिस्टीम या संबंधामधल्या कोर्सेसचं प्रशिक्षण या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इथेच वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून एक पाऊल पुढे घेऊन आपण शिक्षणाच्या व्यवस्थेला, चित्रपट शिक्षणाच्या व्यवस्थेची सुरुवात या वर्षीच करणार आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा मी पुन्हा येईन. 16 अंधे कामाचं भूमिपूजन या ठिकाणी होईल. पण मी तुम्हाला सांगतो, जेवढं महत्व अन्य चित्रनगरीला आहे तेवढंच महत्व माझ्या कोल्हापूरच्या चित्रनगरीचं होतं, ते वाढवलं जाईल. आणि कोल्हापूर तुम्ही म्हणाला कलानगरी आहे, हा स्वप्ननगरीतला माणूस या कलानगरीचा सेवक म्हणून काम करेल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.